नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता आश्रमातील मुलांनी जी गिफ्ट दिलेलं आहे तो फोटो फ्रेम तो मात्र आनंदी आपल्या देवघरात किचनमधील जे देवघर आहे तर ते ठेवायला येते आणि तिथे ते ठेवतच असते. आणि तेवढ्यात मात्र रमेश दादा आज मात्र मालक साहेबांना उपवास आहे म्हणून त्यांच्यासाठी नेलेली कॉफी मागे घेऊन येतात. आणि तेवढ्यात सुनीताताई विचारतात की रमेश दादा, तुम्हाला आज मात्र शिल्पाताईंनी काही तयारी करण्यासाठी सांगितलेली आहे का? त्यावरती रमेश दादा म्हणतात की नाही हो. सुनीताताई घाबरतात कारण रमेश दादा नाही म्हटलेले असतात. सुनीताताई म्हणतात की आज मात्र माझ्याकडून काही गडबड वगैरे झाली आणि मी जर चुकले तर त्या नक्की मला ओरडतील. त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सांगते ना तुम्हाला काय काय करायचं आहे, नका इतकं टेन्शन घेऊ. तेव्हा आता आनंदी गणेश दादांना म्हणते की हे बघा, सगळ्यात अगोदर मात्र तुम्ही बागेत जा आणि छान छान बागेतील मस्त झेंडूची फुलं घेऊन या आणि त्याचबरोबर आंब्याची पानं, पिंपळाची पानं, समिधा वगैरे आहे वाळक्या, त्या सगळं काही गोळा करून नीट घेऊन या. आणि आकाश दादांना म्हणते की तुम्ही भरपूर तुळशीचे पानं आणि मिळाली तर शमीची पानं सुद्धा घेऊन या आणि छान असं उत्तम मानलं जातं. सुनंदाताईंना सुद्धा ते आणायला सांगते. तेव्हा आनंदी पुन्हा सुनीताताईला सांगते, तुम्ही घरातून मला अगोदर चंदन, बुक्का, हळद कुंकू आणि अक्षता म्हणजे पूजेला लागणारे तांदूळ आणि काळे तिल हे सगळं काही एका तपकात अगोदर काढून ठेवा आणि मला सांगा की अत्तर, उदबत्त्या, कापूर हे सगळं उदबत्त्या वगैरे कुठे ठेवलेलं आहे ते मी सगळं स्वतःहून घेते. आणि हे बघा सुनीताई, लक्षात घ्या, आपल्याला मात्र आता हवनासमोर ठेवण्यासाठी कडधान्य आणि जे काही लाल वस्त्र वगैरे आहे ते सगळं काही लागेल ते काढून ठेवा. आणि सगळ्यांना समजलं असेल ना, चला पटकन कामाला लागूयात. तेव्हा आता सुनीताताई विचारतात की अहो आनंदीताई, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे सगळं इतकं कसं माहिती हो? तेव्हा आता आनंदीताई म्हणतात की हे बघा सुनीताताई, आमच्या घरी सुद्धा माझ्या आई बाबांसाठी दरवर्षी असंच हवन होत असतं आणि त्यामुळे मला ही सगळी तयारी माहिती आहे. आणि तसं आहे सुनीताताई, सगळं काही काम अगदी निष्ठेने आणि मनाने जर करायचं ठरवलं तर सगळं काही आपोआप लक्षात राहतं. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की आनंदीताई, अहो राग मानून घेऊ नका, एक बोलू का तुम्हाला? तुम्ही मात्र आमच्या या कार्यामध्ये पांढरी साडी नेसू नका, कारण तुम्ही नवीन नवरी आहात आणि ह्या घरच्या रीतिरिवाजाप्रमाणे आता नव्या नवरीने मात्र पांढरं वस्त्र नेसायचं नसतं. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, मला माहिती आहे येथील रीतिरिवाज, पण घरामध्ये इतका दुःखाचा प्रसंग असताना मी घरातील एक छोटासा भाग म्हणून त्यामध्ये सहभागी व्हायचं नाही का? आणि हे बघा असं नाही ना होऊ शकत. त्यावरती सुमित्राताई म्हणते की हे बघा आनंदीताई, कशाला विषाची परीक्षा घेतात आणि वरचं हे संकट ओढून घेतात स्वतःच्या अंगावरती. त्यावरती गणेश दादा म्हणतात की हो ना आनंदीताई, शिल्पाताईंनी जर हे बघितलं तर त्या सगळ्यांच्या समोर उगाच तुमच्यावर ओरडतील आणि तुम्हाला जर भलतं सलतं बोलल्यात मग. त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा गणेश दादा, बोलून द्या, त्यांना हवं ते बोलून दे, पण आज मात्र अख्खं घर दुःखात असताना मी काही नवीन नवरी म्हणून मिरवत बसव का? असं नाही होऊ शकत. मग मी सुद्धा आता या घराचा एक छोटासा का होईना भाग झालेली आहे, त्यामुळे ह्या दुःखामध्ये सहभागी होणं हा माझा हक्क आहे आणि चला कामाला लागूयात. असे बोलून आता सगळेजण कामाला लागतात. सुनीताताई सुद्धा खुश होतात, त्यांची तयारी करायला घेतात. तेव्हा मात्र आता आनंदी तिच्या अन्नपूर्णा देवी समोर येते, हात जोडते आणि म्हणते की हे बघ अन्नपूर्णा आई, आज मात्र समिताताईंचं हे जे काही श्राद्धाचं कार्य आहे निर्विघ्नपणे पार पाडून दे, म्हणून ती देवीला हात जोडते, मनोभावाने प्रार्थना करते. त्यानंतर सुनीताताई माई आणि आबा या दोघांना पाणी वगैरे घेऊन येते, पण आज त्या दोघांचे चेहरे पडलेले असतात, त्यांना त्यांच्या समिताची आठवण येते, त्यामुळे ते पाणी सुद्धा घेत नाही, शांत बसलेले असतात. तेवढ्यात तिथे आनंदी येते. आनंदीला समजतं. आनंदी विचारते की काय झालं माई, अहो तुम्ही आज इतके गप्प गप्प का वाटता? आणि तेवढ्यात माई आता डोळे भरून म्हणतात की अगं हे बघ आनंदी, आज समिताचं श्राद्ध आहे, तिची खरंच मला खूप आठवण येते. तेव्हा आता आनंदी म्हणते की मी समजू शकते, पण माई हे बघा, तुम्ही असं दुःखी राहू नका, तुमच्या चेहऱ्यावर मात्र माईचं ते हसूच छान दिसतं. म्हणजे हे बघा माई, मला दिसत जरी नसलं ना ते मला जाणवतं. आणि बघा ना माई, अहो सुनीताताईंनी आत्ताच बागेतून ही छान फुलं आणलेली आहेत आणि ती फुलं मी तुम्हाला द्यायला येत होते, कारण तुमचा मूड फार त्याने छान होऊ शकतो. आणि हे बघा माई, तुम्ही एक काम करा, हे गुलाबाचं फुल आहे ना तुमच्या केसामध्ये माळा, तुम्हाला खरंच खूप छान दिसेल. आणि थांबा मीच माळते. आणि तेव्हा आनंदी स्वतः माईंच्या केसामध्ये ते फुल माळते. आबा सुद्धा हे पाहत असतात. माई त्या फुलाला हात लावतात. तेव्हा आता आबा तर खूप जोरजोराने हसत असतात. आणि तेवढ्यात आनंदी मात्र बापूंना विचारते की काय झालं बापू, तुम्ही इतकं का हसतात बरं? तेव्हा आता बापू म्हणतात की हे बघ आनंदी, आता तू हे जे गुलाबाचं फुल माळलं ना, तेव्हा मात्र त्याची आठवण म्हणून मला समिधा आणि युगंधर यांचा दोघांचा एक किस्सा आठवला. तेव्हा माई सांगायला सुरुवात करतात, आनंदीच्या हाताला धरतात आणि म्हणतात की हे बघ, एकदा काय झालं तुला माहिती आहे का? युगंधरने समिधासाठी लाल गुलाबाचं फुल आणलं होतं आणि ते असंच आणलं होतं, पण समिधाने मात्र ते कौतुकाने आपल्या केसामध्ये माळलं आणि त्यानंतर मात्र ते दोघेही सिनेमाला गेलेत.
बापू खूपच हसत असतात आणि हे सर्व ऐकत असताना आनंदीला सुद्धा फार हसायला येतं. त्यानंतर माई पुढे म्हणतात आणि माई आता पुढे म्हणतात की हे बघा, आता मात्र जेव्हा समिता जी साडी नेसून गेली होती तर तेथे एका बाईने सुद्धा तीच साडी नेसलेली होती, अगदी ते सेम टू सेम. आणि अगदी समिताने घातलं होतं ना तर त्याच रंगाचं फूल केसामध्ये माळलं होतं आणि थिएटरच्या बाहेर ती उभी होती. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं हे बघ आनंदी. त्यानंतर मात्र आपल्या युगंधर साहेबांची गंमत आई. तेव्हा समोर त्याला ती बाई दिसली आणि डोक्यामध्ये ते इतकं मोठं माळलेलं गुलाबाचं फूल आणि साडीचा रंग सुद्धा सेम. आणि याने मात्र काय केलं तर याने तिला समिता समजलं आणि थेट गेला तर तिचा हातच पकडला. तेव्हा मात्र आता लगेच आनंदीला सुद्धा इतकं हसायला येतं आणि बापू आणि माई तर खूपच हसत असतात त्यांचा तो किस्सा आठवून. त्यानंतर इकडे आता युगंधर नाराज असतो. त्याला समिताच्या श्राद्धाच्या दिवशी आता समिताची फार आठवण येते आणि शिल्पा आता तेथे रूम मध्ये आहे. शिल्पा त्याला म्हणते की हे बघ युगंधर, मला समजू शकतं आज मात्र तुझं मन भारी असेल, पण हे बघ युगंधर, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण आहोत ना, त्यामुळे तू कसलाही विचार करू नकोस. आणि बाहेर मात्र आता आनंदी, बापू आणि माई हे सगळेजण हसत आहे. त्यांच्या हसण्याचा आवाज मात्र यांच्या कानावर पडतो. तेव्हा शिल्पा लगेच युगंधर हे सगळेजण बाहेर येतात आणि हे तिघे आता इतके हसत असतात तर शिल्पा रागाने त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की वा, इथे तर खूप मजा चाललेली आहे असं रागानेच म्हणते. आणि काय खिदळतात का तुम्ही येथे बसून? आणि माई बापू तुम्ही सुद्धा. तेव्हा ते दोघं लगेच उठून उभे राहतात. तर आनंदी म्हणते हे बघा ताई साहेब, सॉरी, माफ करा, माझ्याच काहीतरी बोलण्यामुळे माई आणि बापू हसायला लागलेत. तेव्हा लगेच आता ही शिल्पा रागानेच आनंदीवर ओरडते. आता युगंधर हे सर्व बघत असतो आणि म्हणते की अगं तुला लाज वाटायला हवं, आज समिताचं वर्ष श्राद्ध आहे. अगं घरामध्ये हवन आहे, त्याचा कार्यक्रम आहे आणि घरामध्ये शांतता ठेवण्याऐवजी तू खिदळायचा का प्रयत्न करतेस? का खिदळते? काय झालं? आता आनंदी म्हणते की हे बघा ताई साहेब, मला माफ करा, पण आमच्या घरी असं म्हणतात, एखाद्या घरातील एखादी व्यक्ती जर देवाघरी गेली असेल तर त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी रडत बसण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या आठवणींचा आणि त्यांना आवडणाऱ्या किस्स्यांचा उजाळा द्यायचा असतो. आनंदात आणि उत्साहात त्यांची आठवण काढायची असते. युगंधर सुद्धा आता हे खुश होत ऐकत असतो आणि आनंदी पुढे म्हणते की हे बघा, असं सुद्धा म्हणतात की आपण इथे रडत बसलो, दुःखामध्ये बसलो, त्यांना पण तेथे आनंद होत नाही, पण आपण इथे जर आनंदी असलो, सुखात असलो आणि तेही तेथे आनंदात राहतात, छान असे सुखात राहतात. माई आणि बापूंना युगंधरला आनंदीचं बोलणं फार पटतं, परंतु शिल्पाला राग येतो. शिल्पा रागाने तिला म्हणते की खूप काही बोलली आणि तुझ्या त्या घरचे दरिद्री विचार आहे तर ते आमच्या घरी लादू नकोस, कळलं ना तुला? त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा ताई साहेब, आपण समिताताईंची आठवण छान आनंदात सुद्धा काढू शकतो, रडत बसण्याची आणि दुःखात बसण्याची काय उपयोग आहे बरं? तेव्हा युगंधरला हे सगळं काही पटतं, तो खुश होतो आणि जोरजोराने टाळ्या वाजवतो. तेव्हा आता शिल्पा रागाने युगंधरकडे बघते, परंतु आता आनंदीला समजतं की नक्की मालक साहेब आहेत आणि तो आनंदीला म्हणतो की एकच नंबर. आणि तो आनंदीच्या जवळ येतो आणि आनंदीचं कौतुक करतो आणि म्हणतो की खरंच किती सकारात्मक विचार आहेत तुझे आणि हे बघ आनंदी, तुझं बोलणं ऐकून मला तुझा अभिमान वाटला. तेव्हा माई आणि बापू खूपच खुश होतात आणि आनंदीला सुद्धा फार आनंद होतो, परंतु शिल्पाचा मात्र जळफळाट होत असतो. आणि त्याच वेळेस आता विद्याधर आता रूम मधून खाली येत आहे आणि तो समोर जे काही घडत आहे ते लगेच आता बघतोय आणि ऐकतो. तर आता युगंधर आनंदीचं कौतुक करून समिताच्या फोटो जवळ येतो आणि तो समिताला म्हणतो की हे बघ समिता, खरंच आयुष्यामध्ये तू किती सकारात्मक, खेळकर आणि अगदी मस्त होती, अगदी खुश राहायची, मग तर आम्ही तुझी आठवण काढताना मात्र का दुःखी राहायचं? आणि तो मात्र आता माई आणि बापू यांना म्हणतो की हे बघा आई बाबा आणि ताई, हे बघ आपण मात्र असे सुकलेले चेहरे मात्र समिता समोर करायचेत आणि तिला का दुःखी ठेवायचं? तिला हे सर्व आवडेल का आपण तिच्या श्राद्धाला असं रडत बसण्याचं? आणि आपण रडत बसलो, हे सगळं काही तिला आवडेल का? तिला म्हणजे वाईट वाटेल, तिला सुद्धा नाराज होईल ती, मग आपण असं का करायचं? तिला वाईट वाटेल असं. तेव्हा माई म्हणतात की हो ना, बरोबर आहे तुझं. घराचं चैतन्य होतं, स्वतः कितीही ती संकटात असली ना पण तरी सुद्धा समोरच्याला कसं हसवायचं हे तिला माहिती होतं. आणि आज जर आपण तिच्या श्राद्धाला असं रडत बसलो तर तिच्या आत्म्याला खरंच हे नाही आवडणार. तेव्हा आता बापू म्हणतात की हो ना युगंधर, तू सुद्धा अगदी बरोबर बोललात. आज मात्र तिची अशी आठवण काढताना आमचे असे पडलेले चेहरे बघू आणि खरंच आम्हाला सुद्धा वाईट वाटलं, म्हणजे तिला सुद्धा वाईट वाटलं असतं, पण आज आम्ही सुद्धा तसेच चेहरे करून बसलो होतो, पण आनंदीने आमचे डोळे उघडले आणि आपल्या म्हणजे समिताची आहे खरी श्रीमंती आहे तर तिचं ते निर्मळ हसणं, तिची ती श्रीमंती आपण असे रडून घालवायची का? तेव्हा आता युगंधर समिताच्या फोटोला म्हणतो की खरंच समिता, आजपासून मात्र आम्ही तुझी आठवण आनंदाने आणि सुख समाधानानेच काढू आणि हे बघ तू अख्ख्या कुटुंबाला आनंदी ठेवायची, हसत ठेवायची आणि तसंच तू मात्र गेल्यानंतर आता तुझं हे कुटुंब तसंच आनंदी राहील.
ठरवतो तेव्हा विद्याधर मात्र हे सगळं काही चोरून पाहत असतो आणि ऐकत असतो. त्याच्या मनामध्ये आता दुसरं काहीतरी प्लॅन येतो, कारण ह्या आनंदाच्या म्हणजे इतकं आनंदाने त्यांना ही श्राद्ध घालायचं आहे, पण यामध्ये काय नक्की विघ्न आणायचं आणि युगंधरला परत कसं संकटात पाडायचं असे तो ठरवतो. हे सगळं काही आनंदीमुळे झालेलं आहे म्हणून युगंधर पुन्हा आनंदीच्या समोर येतो आणि तो आनंदीच्या हाताला धरून समिताच्या फोटो समोर आनंदीला घेऊन येतो. आणि हे सर्व बघत असताना आता शिल्पाचं तर फारच जळफाट होतो. विद्याधर सुद्धा रागाने पाहत असतो आणि तो आनंदीला समोर उभा करून आणि तिच्या शेजारी उभं राहून समिताला म्हणतो, आजपासून तुझी आठवण ही आनंदाने आणि अगदी आनंदानेच काढली जाईल, कारण हे सगळं मला आनंदीने शिकवलेलं आहे आम्हाला सगळ्यांनाच. तेव्हा मात्र तर शिल्पा खूप रागानेच पाहत असते आणि माई बापू यांना फारच आनंद होतो, खुश होत ते हसत असतात. तर जो काही हात धरलेला आहे युगंधरने आनंदीचा तो हात सोडतो आणि त्याच्या डोळ्यातून मात्र आता समिताविषयी म्हणजे पाणी येते. त्याला समिताची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यातील पाणी आहे तर ते आनंदीच्या हातावर पडतं. आता आनंदीच्या लक्षात येतं की मालक साहेब रडत आहेत म्हणून. आता आनंदीला सुद्धा फार वाईट वाटतं आणि ती तसाच हात धरून मात्र हातावर हात ठेवते आणि किचन मध्ये येते आणि म्हणते की सुनीताताई विचारतात की काय हो आनंदीताई, काय झालं? आणि जे काही मालक साहेबांच्या डोळ्यातील पाणी असतं ते तिच्या हातावर अजून तसंच असतं आणि ती सुनीताताईंना ते दाखवते. सुनीताताई पाहत असतात तेव्हा आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. सुनीताताई म्हणतात की काय आनंदीताई, हातावर पाणी पडलेलं आहे का? थांबा मी पुसून घेते. म्हणून सुनीताताई पदराने पुसायला जातात, पण आनंदीताई म्हणते की नाही थांबा. म्हणते की हे बघा सुनीताताई, अहो हे पाणी नाही तर मालक साहेबांचे अश्रू आहेत आणि ते अश्रू माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आनंदीचे डोळे हे सांगत असताना भरून येतात. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की हो आनंदीताई मी समजू शकते. तेव्हा माई दरवाजात येतात आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता आनंदी मात्र ते हातावरचं जे काही मालक साहेबांच्या डोळ्यातील पाणी आहे तर ते मात्र आपल्या हाताला घेते आणि आपल्या कपाळी माथी लावते. तेव्हा माई हे सर्व बघून खूपच खुश होतात आणि सुनीताताई हे सर्व पाहते आणि आनंदीताईंना म्हणते की आनंदीताई अहो हे काय करतात तुम्ही? मालक साहेबांच्या डोळ्यातील पाणी तुम्ही भांगामध्ये असं का भरलंस असं मात्र विचारते. माई आता हे सर्व ऐकत असतात आणि पाहतच असतात. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं. आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, अहो हे फक्त पाणी नाही तर ते मालक साहेबांच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे त्यांच्या मालक साहेबांच्या मनातील दुःख आहे. आणि हे बघा सुखामध्ये मात्र सगळेजण साथीदार असतात, पण आज मात्र मी खऱ्या अर्थाने मालक साहेबांचं दुःख स्वीकारलेलं आहे आणि ते पण आनंदात आणि त्यांचा हा सगळं काही खटापट. तेव्हा आता हे ऐकून सुनीताताईंचे सुद्धा डोळे भरून येतात आणि ते म्हणतात की आनंदीताई खरंच तुम्ही किती छान बोलतात हो आणि खरंच आनंदीताई मला तुमचा खूप 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 हेवा वाटतो. तेव्हा आता माई सुद्धा अगदी खुश हसत असतात. त्यांना आनंदीचा अभिमान वाटतो आणि आनंदीचा चेहरा सुद्धा आता खुलतो. ती सुद्धा हसत असते. माई मात्र आतमध्ये येतात. त्यांच्या हातामध्ये आता ग्लासचा ट्रे असतो. सुनीताताई म्हणतात की माई द्या इकडे आणि त्यांच्या हातातील ट्रे वगैरे घेते. तर माई आता आनंदीच्या समोर येतात आणि तिच्या प्रेमाच्या चेहऱ्यावरून अगदी अगदी हात भरत तिची दृष्ट काढते. अगदी प्रेमाचा हात फिरवत तिची मस्त प्रेमाने दृष्ट काढते आणि म्हणते की आनंदी पोरी हे बघ, आज खऱ्या अर्थाने तू माझं मन जिंकलंस. माझ्या समितासाठी तू आश्रमामध्ये अन्नदान केलंस आणि आज मात्र बाहेर समिताच्या आठवणीसाठी इतके चांगले विचार मांडले. ते खरंच आनंदी मी तुझी खूप खूप आभारी आहे. म्हणून आज माई चक्क आनंदी समोर सुद्धा हात जोडतात आणि तेवढ्यात आनंदीला समजतं की माईने हात जोडले. ती लगेच माईंचे हात धरते आणि म्हणते की माई तुम्ही कशाला हात जोडलेत बरं? आणि हे बघा माई तुम्ही असं करू नका. आणि माई हे बघा हे तर माझं कर्तव्यच आहे, ते तर मी करणारच आणि माणसानी व्रत यातील गणित जर जुळलं सगळं काही नीट होतं. तुम्ही काही काळजी करू नका. म्हणून मात्र ती माईंच्या हात धरून आता दोघी खुश होत हसतात. त्यानंतर आता हे विद्याधरच्या मनामध्ये आता हे सगळं काही बघून त्याला हसू येते. तो मात्र आता काहीतरी करण्याचा प्लॅन करतो. त्यानंतर आता ही शिल्पा मात्र तिच्या रूम मध्ये आहे, कारण तिला आता हे सर्व काही बघून आणि युगंधरच्या मनात आनंदीच्या विषयी आता ही बदललेली भावना ऐकून तिला आता जळफाट होत असतो. ती आता वेगळ्या टेन्शन मध्ये असते. तेवढ्यात तेथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो की ताई. तेव्हा शिल्पा विचारते की काय रे, काय झालं, तू इतक्या टेन्शन मध्ये का आलास? तेव्हा विद्याधर काहीतरी सांगायला तयार नसतो. तेव्हा शिल्पा विचारते की अरे काय झालं? तर लगेच आता हा म्हणजे विद्याधर म्हणतो की ताई अगं आपल्याकडे जी काही जुनी म्हण आहे ना, काल होती ती पैठणी आणि आज झाली ती गोधडी आणि आपली कोपऱ्यामध्ये रडत बसली ती बोबडी. तेव्हा हे सगळं काही तो शिल्पाला बोलत असतो. तेव्हा शिल्पा म्हणते की अरे काय बरचाळतो, नक्की तुला काय म्हणायचं आहे आणि ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे असं विचारते. त्यावरती विद्याधर म्हणतो की ताई हे बघ अर्थ एकदम सोपा आहे. कालपर्यंत या हवेलीमध्ये तुझा मात्र ह्या पैठणीसारखा मान आणि तोरा होता हे लक्षात घे आणि आज मात्र तुझी अवस्था ह्या एखाद्या कोपऱ्यात पडलेल्या गोधडीसारखी झालेली आहे या हवेलीत. तेव्हा आता शिल्पाला हे सगळं काही ऐकून तिचा आणखीनच जळफाट होतो.
विद्याधर पुढे म्हणतो की हे बघ अगं, तुझा तो काही घरामध्ये तोरा वाघिणीसारखा दरारा हे सगळं काही कोलमडून पडलेलं आहे ताई, आणि हे बघ सगळं काही पार संपलेलं आहे. शिल्पाला राग येतो. शिल्पा आता जोराने ओरडते आणि म्हणते की तोंड सांभाळून बोल. अरे विद्याधर, तू काय बडबडतो हे तुला तुझं कळतं का? तेव्हा विद्याधर म्हणतो की ताई हे बघ, खरं सांगतो, तुझं मात्र या घराकडे लक्षच नाही. आता बघ मी घरातून काय बघत आलो. या घरातील नोकर चाकर सुद्धा तुझे जे काही आदेश वगैरे आहे ना ते सगळे त्यांनी हुडकावून लावलेत, आणि सगळेजण मात्र आनंदीच्या तालावर नाचायला लागलेत. ती म्हणेल तीच पूर्व दिशा त्यांच्यासाठी झालेली आहे. जे काही आनंदी त्यांना सांगते ते सगळं काही तेच ऐकतात, आणि नोकर चाकरांचं सोडून दे, परंतु युगंधर नक्की काय बोलला हे तरी तू बघितलं असेल. भर हॉलमध्ये माई आणि बापूंसमोर त्याने त्या आनंदीची बाजू घेतली आणि त्या आनंदीचं तोंड भरून कौतुक केलं. तेव्हा शिल्पा म्हणते की नाही रे, असं त्याच्या मनामध्ये काहीच नाही, तू कशाला फांद्या फोडतोस आणि उगाच तुझी फालतू बडबड सुरू आहेस. आणि तेवढ्यात विद्याधर म्हणतो की ताई अगं, सतत तू त्या आनंदीचा विचार करते. अगं काहीतरी डोळे वगैरे उघडे ठेव, आणि आता डोळे उघडे ठेवले ना तुला जे काही खालची परिस्थिती आहे ना ती समजेल. म्हणजे मी जे काही बोलतो ते खरं बोलत आहे. तुझ्या डोळ्यातील त्या कार्टीने मात्र या घरात पाय ठेवल्यापासून सगळेजण मात्र तिचंच कौतुक करत आहे आणि तिचंच ऐकत आहे, आणि सतत तुला मान देणारे, सतत तुला विचारणारे हे जे काही निंबाळकरच्या हवेलीत होते ना तर ते कोणीच राहिलेले नाही, हे लक्षात ठेव. ताई हे पण हेच खरं आहे की या घरातील तुझा दरारा होता तो सगळा संपलेला आहे. म्हणून तो शिल्पाचे कान भरून देतो. शिल्पा आता खूपच भडकलेली असते आणि तोऱ्यात मात्र ती आता खाली जाते. तेव्हा विद्याधरला फारच आनंद होतो. विद्याधर आता म्हणतो की आनंदी ही आनंदगडे आणि शिल्पाताई खाली जाऊन तू घाल खूप काही राहडे, पण त्याला खूपच आनंद होतो. बरोबर तो शिल्पाला भडकून देतो. शिल्पा मात्र आता खाली येते आणि सगळ्या नोकरांना मात्र आता ती समोर उभं करते. गणेश, सुनीताताई, सुनंदाताई यांना सगळ्यांना बिचारे सगळेजण घाबरूनच खाली मान घालून उभे असतात. तेव्हा शिल्पा त्यांना विचारते की कुणाची हिंमत झाली की आनंदीला ह्या सगळ्या स्वयंपाकात मदत करण्याची, असं धमकावूनच विचारते. आणि कुणाच्या मदतीने मात्र इतके सगळे काही पदार्थ तिने बनवलेत. तेव्हा शिल्पाच्या हातात काठी असते आणि सगळ्यांना मात्र ती ओरडते की मी तुम्हाला काय विचारते. सगळेजण खूपच घाबरतात. आनंदीच्या कानावर हे सगळं काही पडत असतं. आनंदी ऐकत असते. गणेश तर इतका घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की ताईसाहेब मी मदत नाही केली, मला खरंच काही माहिती नाही आणि मला जाऊन द्या. तेव्हा आनंदी हे सर्व काही ऐकते. तेव्हा ती मनात म्हणते की अरे देवा, सुनीताताईंना मात्र माझ्यामुळे नाहक ओरडा बसेल आणि आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात मात्र आता गणेश काका, रमेश काका हे सगळेजण आता जायला सांगते. आणि आता ही सुनंदाताई आहे तर तिला म्हणते की तू सुद्धा निघ. आणि आता ते जायला निघतात तर सुनीताताई सुद्धा त्यांच्या मागे जायला निघते. परंतु शिल्पा लगेच काठीचा इशारा करून सुनीताला थांबवते. सुनीता बिचारी खाली मान घालत खूपच घाबरलेली असते आणि ती सुनीताला काठीच्या इशाराने थांबवते. सुनीता खालीच पाहत असते आणि विचारते की काय ग, तू आनंदीला मदत केलीस का? आणि तेवढ्यात आता लगेच आनंदी ही शिल्पाच्या समोर येते आणि हात जोडते. ताईसाहेबांना म्हणते की हे बघ ताईसाहेब प्लीज, हे बघा मी हात जोडते, मी तुम्हाला विनंती करते की सुनीताताईची यात काही चूक नाही, चूक माझी आहे, मला माफ करा. तेव्हा शिल्पा मात्र आनंदीला शांत राहायला सांगते आणि म्हणते की शुक, हे बघ मला मात्र या घरामध्ये हे जाणून घ्यायचं आहे, कारण या घरामध्ये हुकुमशाही कोणाची चालते हे माहितीच करायला हवं मला. आणि माझं ऐकायचं हे यांना कदाचित समजलं नसेल, कदाचित मात्र ते विसरले असतील. म्हणूनच मात्र आता ते सगळं काही शिल्पाला म्हणजे शिल्पा सुनीताला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला शिक्षा देण्याचं ठरवते की म्हणूनच मात्र आता ह्या न्याय करायचा मला ठरवायचं आहे. सुनीताताई बिचारे खूपच घाबरलेले असतात. त्या खाली मान घालून उभे असतात. तर शिल्पा तिला म्हणते की मी तुला काय विचारते की हे बघ अगं सुनीता, तू आनंदीची मदत केली का? आणि मला माहिती आहे की आनंदी या घरात आल्यापासून तुझं आणि तिचं अगदी गोडगोड सुरू आहे आणि ते मला सगळं कळून सुद्धा चुकलेलं आहे. मग तू सांग, तू आनंदीला मदत केली का? त्यावरती सुनीताताई घाबरतच म्हणतात की हो हो हो. आणि तेवढ्यात मात्र शिल्पा रागाने सुनीताताईच्या सनकणी कानामागे ठेवून देते. आनंदीला फारच राग येतो. आनंदी सुनीताला धरते आणि ताई साहेबावर ओरडते आणि म्हणते की हे बघा, एका एवढ्या वर्षा चुकीसाठी तुम्ही मात्र इतका मोठा आरोप आणि इतकं शिक्षा त्यांना नाही देऊ शकत. आणि ताई साहेब तुम्ही विचार करा ना, अहो कोणीच जर मला मदत केली नसती तर मालक साहेबांच्या इज्जतीला किती मोठा तडा लागला असता हे तुमच्या लक्षात येतं का? पण तरी सुद्धा तुम्ही असं दृष्ट का वागतात? तेव्हा तर शिल्पा आनंदीवर ओरडते आणि म्हणते की अगं तुला असं वाटतं का तू मालक साहेबांची इज्जत वाचवली म्हणून? आणि हे बघ, तू या घरात जेव्हा नव्हतीस तेव्हा सुद्धा या घरामध्ये दानधर्म होत होतीस, त्यामुळे तू आल्यापासून हे सगळं होतंय या भ्रमात मात्र राहू नको, कळले ना तुला? म्हणून आनंदीचा चेहरा धरते आणि रागाने तिला हिसकावत म्हणते. तेव्हा आता आनंदी म्हणते की ताईसाहेब हे बघा, सत्य हेच आहे, काल मात्र मालक साहेबांच्या सोबत जे काही झालेलं आहे आणि त्यांचा दानधर्म करण्याचा दिवस चुकणार होता आणि तो मी वाचवला. आणि हे बघा, ते सगळं काही सोडून द्या, तुमच्या हे काही लक्षात येतं का? तुम्ही आणि मी आपल्या
दोघींना मालक साहेबांची इज्जत सगळ्यात महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. ताई साहेब, तुम्हाला कळतं का, तुम्ही आणि मी एकाच टीम मध्ये आहोत. शिल्पाला मात्र आता खूपच हसायला येतं. शिल्पा जोरजोराने हसत असते आणि शिल्पा नाही नाही करत हसते आणि म्हणते की नाही ग, परत एकदा बोल ना, काय विचारायचं होतं. तू आणि मी एका टीम मध्ये आहोत असं तुला म्हणायचं होतं का? म्हणजे कावळ्याने मोर पीस जर लावला तर तो मोर झाला असं तुला वाटतं का? निंबाळकरांच्या घरामध्ये सून म्हणून आली, 4 दिवस राहिली म्हणून तू काही निंबाळकरच्या घरातील कुटुंबातील एक काही झाली असं तुला वाटतं का? मग तू सांग की तू आणि मी एका टीम मध्ये कसे आहोत. तुझी लायकी माझ्या समोर सुद्धा उभं राहण्याचे आहे हे विसरू नकोस. म्हणून आता शिल्पाने आनंदीला खूप काही सुनावलेलं असतं. आनंदी बिचारी हे सगळं काही ऐकून घेते आणि तरी सुद्धा खाली मान घालून उभी असते. आणि ह्या सुनीताताईंना फार वाईट वाटतं, कारण शिल्पाने त्यांच्या कानामागे दिलेली असते. तेव्हा आता मित्रांनो दोघी खाली मान घालतात आणि शिल्पा तोऱ्याहून तोरा बोलतच जाते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता घरामध्ये जो काही ह्या समिताच्या श्राद्धाचा कार्यक्रम असतो, हवन सुरू असतं आणि तेवढ्यात तेथे आता युगंधर मात्र सगळं काही समिताचे हे विधी पूर्ण करतात आणि तेवढ्यात तेथे आता युगंधर आणि समिता यांची मुलं येतात, 2 मुलं आणि 1 मुलगी. तेव्हा मोठा मुलगा आहे तर तो युगंधरचा हात धरतो आणि म्हणतो की जिवंत असताना जर आमच्या आईला जपलं असतं तर आज तिची श्राद्ध घालण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तेव्हा युगंधर उभा राहतो आणि आता मात्र तो मुलगा काही बोलायचं थांबत नसतो. युगंधरवर आरोप करतो की तुमच्या बिझनेस पायी आमच्या आईचा जीव गेला आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की मालक साहेबांची मुलं. तर विद्याधर आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की हो, ती पण तुझ्या वयाची, म्हणजे तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि आता मात्र तुझ्या आयुष्यात येणार आहे नव्या संकटाची नांदी. आणि अगदी टाळ्या वाजवत आनंदी ही आनंदकडे तो म्हणत असतो. आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.